आपको भी अगर कपड़े धोने की वॉशिंग मशीन रिपेयर करवानी हो तो हमारे भाई प्रदीप पंजवानी जी का कॉन्टैक्ट नंबर है। आप उनको कॉल करके अपनी वॉशिंग मशीन रिपेयर करवा सकते हैं। आपका धन्यवाद। उल्हासनगर महानगर पालिका की सभी सीटों पर वंचित बहुजन आघाड़ी लड़ेगी चुनाव। कार्यकर्ता मेठाव में जिला प्रवक्ता सोनू पवार की घोषणा। उल्हासनगर आने वाले उल्हासनगर महानगर पालिका चुनाव में वंचित बहुजन आघाड़ी सभी सीटों पर उम्मीदवार उतारेगी। ये निर्णय संगठन के कार्यकर्ता मेठाव में जिला प्रवक्ता सोनू पवार ने घोषित किया। उल्हासनगर महानगर पालिका में कुल 20 पैनल हैं, जिनसे 78 नगरसेवक चुने जाएंगे। प्रत्येक पैनल में 4 नगरसेवक चुने जाने की व्यवस्था है। शहर में दलित मतदाताओं की संख्या काफी अधिक है, जिससे वंचित बहुजन आघाड़ी को इस चुनाव में बड़ी सफलता मिलने की संभावना व्यक्त की गई। इसके साथ ही वंचित बहुजन आघाड़ी ने ये भी स्पष्ट किया कि पार्टी प्रमुख प्रकाश अंबेडकर का उल्हासनगर शहर से विशेष लगाव है और आने वाले चुनाव में पार्टी अपनी ताकत दिखाने के लिए पूरी तैयारी के साथ मैदान में उतरेगी। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। वंचित बहुजन आघाड़ीचा जय हो। सोनू पवार आगे बढ़ो, हम तुम्हारे आणि सगळ्यात महत्त्वाचं तर असं आहे, हे याचा रिझन असा आहे की आम्ही तर पहिले व्यावसायिक आहे आणि मी स्वतः एक बॉडी बिल्डर आहे। 2017चा मी ठाणाश्री आहे। मनोज पवार पॉवर लिफ्टर आहे, राष्ट्रीय खेळाडू आहे, महाराष्ट्राला 3दा गोल्ड मेडल दिलेले आहेत त्यांनी। आणि आमच्या समाज म्हणजे मी वडा समाजातून येतो। आजच्या तारखेला बघायला गेलं तर आम्ही पैशा पाण्याने व्यवस्थित आहे। आता आमच्यासारखा व्यक्ती काय विचार केला असता की बाबा बीजेपी मध्ये जाईन, शिवसेना जाईल, म्हणजे सत्ताधारी पक्षामध्ये जाईन। पण माणसाला ही अक्कल नाही आहे, समज नाही आहे की बाबासाहेबांनी जी आम्हाला हक्क दिले माणूस म्हणून जगायची, ती विसरून चालणार नाहीये। पण आमचे जे ओबीसी समाज आहे ते विसरलेत। त्यांना वाटतं की आम्ही ओपन मध्येच मोडतो आणि सर्व काय म्हणजे हे हिंदू 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 करून आज हे वातावरण पूर्णपणे बदलून टाकलेलं आहे। पण माणसांनाही अक्कल नाहीये। हे जे विश्व आता जे मध्ये एक आमच्या समाजाचा एका सोमनाथ सूर्यवंशीच्या माणसाची एक गोष्ट घडली, त्याचा पोलीस कस्टडीमध्ये मर्डर झाला आणि त्याच्यामध्ये म्हणजे फडणवीस साहेबांनी भर सभेमध्ये जाहीर सांगितलं की त्याला फक्त श्वासाच्या कारणामुळे तो मरण पावला। हे सरळ सरळ म्हणजे राज्याच्या गृहमंत्र्यांनी असं खोटं बोललं, पण साहेबांनी ह्याचा पुढाकार घेतला, ह्याच्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट दाखवला। आज 70 पोलीसवाले तिथे निलंबित झाले। आणि वडा समाजाला तिथे न्याय भेटला। आमच्या समाजाला वाली नाही, आमच्या समाजाला स्टेज पण कोण देत नाही, कारण सगळं बितरलेला समाज आहे वडा समाज। पण साहेबांनी त्यांच्या सावलीमध्ये घेतलं। आज आमचा ते एक आवाज आहे सगळ्यांमध्ये आणि त्यांनाच बघून म्हणजे माझ्यासोबत आमचे जे वडा समाजाचे हजारे कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी सोबत प्रवेश घेतला होता साहेबांच्या हाताखाली काम करण्यासाठी। आणि त्याच्यावरतीच विश्वास ठेवून साहेबांनी जे मायक्रो कास्टचे माणसं आहेत त्यांना एक प्रॉपर स्टेज भेटावं, त्या कारणाने आम्हाला ही जबाबदारी सोपवली आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याच्यावरती पूर्णपणे खरे उतरू। धन्यवाद। नाही, हे तर वेळ सांगेल, कारण स्वतंत्र आतापर्यंत तुम्ही इथले सगळे लोकल आहेत, तुम्हाला माहिती आहे की वंचित हा जास्त करून यूज झालेला आहे। मोस्टली म्हणजे आम्हाला नेहमी छोट्या भावाची इथे भूमिका देण्यात आली, म्हणजे जिथे आमची ताकद नाही ती जागा आम्हाला लढवायला देतील हे लोक। तसं इथे चालणार नाहीये। मोस्ट वेलकम आहे, पण आम्ही भाजपचे आणि भाजपच्या मित्र पक्षांसोबत जाणार नाही। बाकी आम्हाला बरेच जणांनी आता अप्रोच केलेला आहे, ते आमच्या टर्म्स अँड कंडिशनवरती जर मान्य असतील तर आम्ही त्यांच्या बरोबर जाऊ येणाऱ्या निवडणुकीमध्ये। आम्ही सगळी जागा लढवतोय।
अंबरनाथच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळी जागा लढवत आहे. त्याच्यासाठी एकेका प्रभागामध्ये आणि एकेका वॉर्डमध्ये कमीत कमी आमच्याकडे 10 तरी अर्ज आलेले. ते चाललंय आमचं. नगराध्यक्ष पदासाठी आम्ही आमच्या एका वरिष्ठ कार्यकर्त्यांना पूर्ण आमचा पाठबळ देऊ आणि आमची पूर्ण ताकद लावू आणि त्यांना निवडून आणण्याचा पूर्ण प्रयत्न करू. आता साहेब हे तर सगळ्या राजकारणात चालत आहे. तुम्ही तर बघत आहे ना, शिंदेमध्ये आणि भाजपमध्ये जे आज त्यांच्या ताटाला ताट लावून बसलेले असतील, उद्या कुठेतरी भलतीकडे निघून जातात. स्टार्टिंगला शिंदे साहेबांचा जोर होता, सगळे त्यांच्या पक्षात प्रवेश करत होते. आज तिथला जोर कमी झाला आणि भाजपच्या याच्यामध्ये सगळेजण जायला लागले. मोठे मोठे नाव. उबाटाची पण तीच परिस्थिती आहे. पण वंचितचा कार्यकर्ता बिकाऊ नाहीये साहेब. वंचितचा कार्यकर्ता बिकाऊ नाहीये. तो विकला जाणार. आम्ही गरीब आहे, जसं आता महाले साहेब बोलले आम्ही गरीब आहोत, पण आम्ही बिकाऊ नाहीये. ही एक गोष्ट आहे की आम्ही लढू मरू पण वंचित मध्येच राहू. हा नंबर पॅनल नंबर 18 मध्ये मागच्या निवडणुकीत वंचित एक उमेदवार निवडून आला होता. यावेळेस तुम्ही स्वतः या वार्डमध्ये काय तुमची रणनीती राहणार? वंचितची हा बालेकिल्ला आहे. इथं मनुवाद्यांना जागा भेटली. आता हे मनुवाद्यांचं घर झालंय 18चा पॅनल आणि इथून आम्ही या मनुवाद्यांना पळून काढणार. हा बालेकिल्ला जसा पहिले आंबेडकरी समाजासाठी होता, जे आंबेडकरांना मानणारे आहेत, आम्ही स्वतः आहे, भले मी ओबीसी समाजामधून येत असेल पण मी कट्टर आंबेडकरी समाजाला मानणारा व्यक्ती आहे. माझा जन्म इथला आहे. आम्ही हे मधुमानी जे आहेत इथे सगळ्यांना पळून काढणार आणि हा बालेकिल्ला परत पहिल्यासारखा करणार. इथं निळ्याशिवाय कुठला फडकला जाणार नाही. झेंडा हाच फडकणार इकडे. अगर आपके आसपास कोई भी घटना घटती है तो अपने मोबाइल पर कैद करें और हमारे व्हाट्सएप नंबर 9021 499 607 पर भेजें या हमें इस मोबाइल नंबर पर यानी कि 9021 499 607 पर कॉल करें।